यूट्यूब चॅनल. मी आहे दिशा पाटील. सो आज आहे डे 3. आता आम्ही आहोत करंटली इन अमृतसर. आता ऑलमोस्ट इट्स अबाउट टू बी 9:30. तर आता आम्ही आधी चाललो आहोत ब्रेकफास्ट करायला आणि ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर आमचं आहे चेकआउट इथून. सो त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत डलहौसीला. पूर्ण व्लॉग बघा, खूप मजा येणार आहे. आम्ही आलो आहोत अमृतसरी हवेली इथे स्नॅक्स करण्यासाठी. आणि लाईक इकडचा ॲम्बियन्स खूप मस्त आहे. इट्स लाईक ट्रेडिशनल पंजाबी असं त्यांनी केलं आहे लुक इकडचा. थोड्या वेळ तुम्हाला मी दाखवतेच. आणि इकडचं प्राईससुद्धा रिजनेबल आहे. सो तुम्ही आलात तर इथे व्हिजिट करा. आलो आहोत चमेरा लेक इथे. आणि इथे युजली बोटिंग केली जाते. तर आता आम्ही इथे आलो आहोत बोटिंग करायला. लुक ॲट द व्ह्यू. मी जसं लाईक एंटर केला वरून पॅरिसवरून, वॉज लाईक वाव, किती सुंदर व्ह्यू आहे. आम्हाला हे दिलं आहे इन केस आम्ही पाण्यात उडी वगैरे मारली तर त्यांना भीती वाटते, उगाचच नको म्हणून आम्हाला हे देऊन ठेवले त्यांनी. डन विथ द बोटिंग. आता आम्ही चाललो आहोत डलहौसीला. आम्ही खाती आईस्क्रीम. मैं किधर भी जाऊँ आई ईट आईस्क्रीम.
एक्सप्लोअर करत होतो आणि ऑब्व्हियसली मला भूक लागली आहे, तर आम्ही आलो आहोत हॉटेल लवली इथे. आता इकडचं मी टेस्ट करते. मी ऑर्डर केलं ऑब्व्हियसली मोमोज, बिकॉज इथे हिमाचल प्रदेशला मी आली आहे, मोमोज नाही ट्राय केले. हाऊ इज इट इवन पॉसिबल? तर मग मी ऑर्डर केले आहे चिकन कुरकुरे मोमोज आणि मम्मीनी व्हेज मोमोज ऑर्डर केले आहेत. आय गेस चीज कॉर्न ना. आमच्या हॉटेलवरून आणि आता आम्ही चाललो आहोत खजियार इथे, ज्याला मिनी स्वित्झर्लंड पण बोललं जातं. आता आम्ही आलो आहोत सुभाष बोली इथे. अँड इकडची इन्फो तुम्हाला हवी असेल तर इथे असं हे सुद्धा दिलं आहे. सो इट्स लाईक फ्री ऑडिओ टूर. यू कॅन स्कॅन दिस आणि तुम्हाला इकडची इन्फो मिळेल. लाईक ऑडिओ आहे. ही विहीर होती. इथे सुभाषचंद्र बोस यांनी पाणी प्यायलेलं जेव्हा ते आजारी होते. ते आज पण तिथे पाणी पडतंय, म्हणून या स्पॉटला हे नाव दिलं सुभाष बोली. तुम्ही इकडचा व्ह्यू पाहिलात. आय विल सजेस्ट यू मोस्टली जर तुम्ही डलहौसीला आलात तर शक्य तर इकडचे पॉईंट्स मिस नका करू, बिकॉज सगळीकडून व्ह्यू खूप सुंदर आहे. आता इथून आम्ही पास होत होतो, सो आम्हाला दिसलं हे सुभाष बोलीचं. इथे सुद्धा व्ह्यू बघायला किती मस्त आहे. तुम्ही सगळीकडून कुठून पण फोटो काढा, खूप मस्त मस्त क्लिक्स येतात. सो आय विल सजेस्ट इथे आलात तर एक पण पॉईंट मोस्टली मिस नका करू, बिकॉज द व्ह्यू इज अमेझिंग. आणि जर तुम्हाला असं पीस शांती हवी असेल, दिस इज द प्लेस. दिस इज टू गुड. क्लायमेट पण खूप छान आहे. आणि आता मी तुम्हाला थोडीशी अजून डिटेल्स देते. हे आहे गुरमान अंकल आणि ते थोडीशी आता आपल्या इन्फो देतील. ये है सुभाष बोली. यहाँ पे 1986 में यहाँ पे सुभाष चंद्र बोस जी आए थे और यहाँ पे इन्होंने वो कुछ मेडिकल इशू था उनको, तो यहाँ पे इन्होंने सुभाष बोली का पानी पिया था और यहाँ से वो बिल्कुल ठीक होकर गए थे. और ये है यहाँ का फेमस सुभाष बोली. वाव, थँक्यू. चलो देन, आता आम्ही चाललो आहोत आमच्या पुढच्या डेस्टिनेशनवर. ये नंदी बैल का फेस बना हुआ है. जो भोले शंकर का नंदी बैल है ना, उसका फेस अपने आप ही तैयार हो गया पेड़ के ऊपर. और ये बनाया नहीं किसी ने भी, ये अपने आप ही तैयार हो गया ये. इसलिए हर कोई किसी को दिखाते हैं. आँख भी है, कान है, सींग है. तो कई लोग तो उसको बुफेलो फेस भी बोलते हैं. हम लोग बोलते हैं कि नंदी बैल का फेस दिखाएंगे आप, नेचुरल बना हुआ है. वाव, बिल्कुल नेचुरल. और नीचे हनुमान जी का स्टैच्यू जी. नीचे एक्चुअली गाड़ी नहीं जाती है, होटल नीचे. बाकी मैं आपकी फोटो कर दूंगा त्याच्यावर. ये बर्फ, ये बर्फ वाली जगह में रहता है, लंबी पूंछ वाला जो है ये होता है सर. जैसे कोई चीज दिख जाए तो दिख जाए, ऐसे कोई एनिमल्स वगैरह दिख सकता है, जरूरी नहीं होता है. ये देखिए फेसले होते ते असं. हे इतका ॲडव्हेंचरस होता, म्हणजे असं फील होतं की मी 70 मध्ये बसली आहे आणि मध्ये मध्ये झाडं आहेत असं वाटायला. ओरिजिनल 70. हां, ओरिजिनल 70. नॅचरल झाडं आहे की अशी वाटायला लागतं. मी खूप वेळ आम्ही फोटोज काढतोय कारण की व्ह्यू पण एवढा भारी आहे ना. मिस्टेक विलेज इथे आणि ह्याची इन्फो अंकल देतील. बता दो. ये मिस्टिक विलेज के अंदर जा रहे हैं हम लोग. ये यहाँ पे टूरिस्ट लोग स्टे भी करते हैं. ये गद्दी कल्चर के नाम से इस जगह का नाम मिस्टिक विलेज रखा हुआ है सर.
और ऊपर व्यू पॉइंट है जहाँ से हम आपको बहुत कुछ दिखाने वाले हैं अभी। तो एडवेंचर पार्क है, मिस्टिक विलेज है, फिर ऊपर से आपको कैलाश व्यू, चमेरा लेक, रावी रिवर, चंबा गांव, काला टोपी, डैनकुंड पीक, जितने भी पॉइंट सब दिखाएंगे ऊपर से। ओके जी, आइए। चलो तो ये अमर चीज है, ये क्योंकि नीचे ऐसे लकड़ लगाते हैं और उनको कीलों के बीच में जकड़ देते हैं। बिल्कुल पक्का काम। ये सर्दियों में भी गर्म रहती है घर। हाँ ना, और गर्मी के टाइम ठंडे रहते हैं। ओके, कितनी घर है तो ये प्लम के ट्री है सर। ये पीच का है। हाँ ओके। आड़ू होता है वो, ठीक है। ये एब्रिकोट, ये खुरमानी, और ये प्लम का ये प्लम। प्लम छोटे छोटे दिसत आहेत लागलेले. कच्चे अजून. ये सभी एप्पल के हैं। ओह वाह. ये हाइब्रिड के हैं, ये बड़े नहीं होते हैं। इतने ही रहते इतने रह गए, थोड़े बहुत बड़े होंगे लेकिन एप्पल्स कितने आते हैं? पूरे भर जाते हैं। पूरा भर जाता है। इसमें अलग अलग वैरायटी है, जैसे पीले रंग का भी होगा, हरे रंग का भी होगा, लाल रंग का भी होगा, वो वैरायटी है। लेकिन देखने का मजा तभी आता जब जुलाई अगस्त में ये तैयार होते हैं। करेक्ट. Look at the view, बाप रे. लेकिन ये काला बिल्कुल काला ही है। हाँ ना, क्या बाकी पूरा ऐसा मतलब क्या रीजन है कि जो एक्चुअली काला है? एक्चुअली ऐसा ना सर कि पूरा घना जंगल है। ओके. जंगल के अंदर ही गाड़ी जाएगी, व्यू वगैरह कुछ नहीं नजर अभी आएगा। भी पूरा वैसे है। कौन सा? काले जो टॉप. बोला बोला आपने। अभी भी वैसा ही है। और आगे 3 किलोमीटर जाकर वहाँ पे फॉरेस्ट का रेस्ट हाउस, पार्क वगैरह है, ठीक है सर। बाकी जहाँ भी आपको पहाड़ में नजर जाइए, छोटे छोटे ऐसे गोम नजर आएंगे। बराबर है. ये स्टेपिंग जो है, ये खेत है यहाँ के। ओके. हाँ हाँ, ये जो स्टेपिंग दिखाई. ती जी पहाड आहे तिकडे तुम्हाला दिसत असेल, दॅट इज गुलमर्ग. इथे ना फिल्टरची सुद्धा नीड नाही आहे. लाईक इतके क्लिअर फोटोज येतात आणि हवा तर बघा. आय थिंक ना मी इथे राहिली ना, माझी स्किन केअरची पण मला नीड नाही आहे यार. म्हणजे किती काय स्किन आहे यार इकडच्या लोकांची. ओ माय गॉड, आय एम सो ऑब्सेस्ड विथ दॅम. खूप सही आहे. आणि ते येऊन स्किनची ग्लो करते ते तर वेगळंच आहे. आता आम्ही अजून फिरतोय. लेट्स गो. और आराम से फोटो कर सकते हैं अपने फ़ोन से तुरंत अपने फोटो. थैंक यू देंगे. कितना छोटा है वो. ये इसके बेबी है ना, मम्मा साथ में ना. और ये देखो 5 के 5 है ना. जैसे आप यूँ करेंगे ना, हैंकी में बैठेंगे और मस्त फोटो अपने फ़ोन से फोटोग्राफर हो, वीडियो बनाओ, जो मर्जी कर सकते हैं. जंप नहीं करेगा ना? नहीं, कुछ नहीं करता, आप करो आराम से. नीचे. आए छटकू भाई, बैठ जा. ओके, सो आता आम्ही आलो आहोत खजियार इथे. अँड दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज मिनी स्वित्झर्लंड. आणि मगाशी माझे आता छोटे छोटे ना रॅबिट दिलेले. म्हणजे ते छोटे होते सो मला तरी भीती वाटत होती की कसं हँडल करायचं, कारण की ते जम्प करतात. थोडंसं भीती वाटत होती. हिंदी का सुनो. हां. आए हो मेरी जिंदगी में तुम बाहर बन के. आए हो मेरी जिंदगी में तुम बाहर बन के. ओ मेरे दिल में यूं ही रहना, मेरे दिल में
तारे हजार बन के, ओ मेरी मांग यूं ही भरना सपने हजार बन के, ओ मेरे दिल में यूं ही रहना, मेरे दिल में यूं ही रहना, तुम प्यारी प्यारी बन के आए हो मेरी जिंदगी में, तुम बाहर बन के। घूंघट में हर कली थी, रंगों में ना डली थी, न सोख थी हवाएं न खुशबू मन चली थी, रिमझिम बरस पड़े हो तुम तो फुहारी बन गए, मेरे दिल में यूं ही रहना, मेरे दिल में यूं ही रहना, तुम प्यारी प्यारी बन के आए हो मेरी जिंदगी में, तुम बाहर बन। ही शिव भगवानची 81 फीट उंच स्टॅच्यू आहे, मूर्ती आहे त्यांची. किती हायटेड आहे. जास्त टेम्पलचे आतमधले मी जास्त शूट्स घेत नाही आहे, बिकॉज आय हॅव नो क्लू वेदर शूट करायला अलाउड आहे पण की नाही. पण जेवढे जमतात तेवढे शूट्स आय एम शोईंग यू गाईज. बाकीचे ग्लिम्सेस दाखवीन, जास्त नाही. आय वुड सजेस्ट यू गाईज टू कम हिअर. दिस इज अ वर्दी प्लेस. खूप छान आहे. आता आम्ही चाललो आहोत देनकुंड पीक इथे. मध्ये मध्ये असे थोडे थोडे मंदिर आहेत, सो जे आम्हाला मध्ये मध्ये रस्त्यात मिळत आहेत तिथे आम्ही विजिट करतो आहे. नाव वी आर गोइंग टुवर्ड्स देनकुंड पीक. इतके स्टेअरकेसेस आहे बघा तिथे वरती, एकदम वरती दिसते तिथे तुम्हाला. तिथे जायचं आहे. मग जायला काही सीन नाही आहे, ट्रेकिंगमध्येच वाईब आहेत. पण मी ॲक्च्युली जे शूज घातले आहेत ना त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे. दिस फील्स ॲज इफ आय एम ट्रेकिंग. पण खूप मस्त आहे. ॲक्च्युअल ट्रेक वाईब आहे. गोईंग. Lea tu pacra que me saca. Ni cara me cortan ni caca. मॅगी खाल्ल्या थोडा रिलीफ मिळते. आणि पहाडोवाली मॅगी इज अ वाईब. सो आता आम्ही परत जेवढ्यावर आलो आहे
तेवढ्या खाली उतरणार आहोत. आणि आता मी डायरेक्ट खाली उतरल्यानंतर क्लिप्स घेते. सो आता आम्ही आलो आहोत पंचपुला इथे. खूप जास्त चालणं झालं आमचं. डेकून पीक पण कंप्लीट केलं. सो थकून गेली आहे, म्हणून मग आता स्टॅमिना अजिबात नाही माझ्यामध्ये. बट स्टिल आय एम कमिंग. वॉटरफॉल आणि मी आता इथे बसलेली आहे. सो आम्ही घेतला आहे व्हेज मोमोज. ओके, सो आम्ही खूप जास्त फिरलो आणि आता खूप जास्त थकली आहे मी. तर आता आम्ही हॉटेलवर आलेलो आहोत. आता आम्ही चाललो आहोत डिनर करायला. मी ब्लॉग एंड करते. खूप जास्त थकली आज तर.